नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये कंधार येथील मुंडे करियर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गेस पेपरमधील गणिताचे 25 पैकी 15 प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीच्या प्रक्रियेच्या परीक्षेत आले असल्याने हा पेपर फुटला आहे असा आरोप करत स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक बळवंत शिंदे सर यांनी परीक्षेनंतर सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी आणि SIT अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कार्यवाही करावी आणि नव्याने पोलीस भरती परीक्षा घ्यावी असे पत्रकार परिषदेत प्राध्यापक बळवंत शिंदे सर यांनी सांगितले। तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे। कंधार शहरात मुंडे करियर अकॅडमी आहे, त्याचे संचालक YT मुंडे आहेत। प्राध्यापक बळवंत शिंदे यांनी सांगितले की YT मुंडे हे शासकीय सेवेत आहेत, म्हणून त्यांना ही करियर अकॅडमी चालविता येत नाही। दिनांक 15 मार्च 2026 रोजी नांदेडमध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली। या परीक्षेमध्ये 25 पैकी 15 प्रश्न मुंडे करियर अकॅडमीने दिलेल्या गेस पेपरमध्ये आहे। एखादे 2 प्रश्न जशास तसे येऊ शकतात, परंतु 15 प्रश्न येऊ शकत नाहीत। कोणीतरी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी मुंडे अकॅडमीला 15 प्रश्न दिले आहेत। या संदर्भात अनेक व्हॉट्सॲप चॅट शिंदे यांनी पत्रकार बांधवांना दिले आहेत। या चॅटमध्ये असे लिहिले आहे की तुम्ही क्लास कुठेही करा, प्रश्न तर इथूनच येणार, नाम तो सुना ही होगा। या पोलीस भरतीमध्ये मुंडे करियर अकॅडमीचे 36 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत असे शिंदे यांनी सांगितले आहे। यांच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये सुद्धा परीक्षा दिली, परंतु त्यात एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे। प्रत्येकी विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपये फीस घेतली जाते आणि भरतीत विद्यार्थी यशस्वी झाला की पुन्हा 50,000 रुपये विद्यार्थ्यांकडून उकळले जातात। या सर्व विश्लेषणानंतर आणि पुरावे दाखवल्यानंतर प्राध्यापक बळवंत शिंदे म्हणाले की ही परीक्षा झाली असली तरी भरती प्रक्रिया रोकावी, SIT मार्फत चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा घेण्यात यावा, नाहीतर स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे प्राध्यापक बळवंत शिंदे म्हणाले।